दरम्यान मनपा निवडणुकीचं बिगुल वाजताच पक्ष सरसावलेत। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये बैठक पार पडते। नाना काटे सुनील गावाणेंची बैठकीमध्ये चर्चा आहे। काका पुतणे एकत्रित येण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते अशी माहिती सूत्रांनी जय महाराष्ट्रला दिली आहे। सुनील आणि आम्ही एकत्र बसलो असता जस्ट चर्चा आली की ज्या पद्धतीने वरिष्ठांनी आमच्याशी चर्चा करून ग्राउंड लेवलला म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपापसात तुम्ही चर्चा करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला आपल्यातली मतविभागणी होणार नाही, आपण एकत्र लढूया, त्या पद्धतीने आमची चर्चा झाली होती। शशिकांत शिंदे साहेबांनी शहराच्या निवडणुकीसाठी एक कोर कमिटी जाहीर केली आणि मागच्याच आठवड्यात आमची कोर कमिटीची एक बैठक झाली। त्यामध्ये सुद्धा सगळ्यांचं असं मत होतं की मतविभाजनाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला व्हायला नको आणि म्हणून जर हे मतविभाजन टाळायचं असेल तर समविचारी पक्ष असतील किंवा बाकीचे इतर पक्ष असतील भाजप सोडून या सगळ्या पक्षांशी चर्चा करायला काय हरकत आहे। दरम्यान राज्यातील पालिका निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये भाकरी फिरणार असल्याच्या चर्चा आता जोर धरू लागल्यात। पालिका निवडणुका शिवसेना मंत्र्यांची लिटमस टेस्ट असणार आहे। निवडणुकीनंतर पक्षांतर्गत मोठे बदल केले जातील, नव्या चेहऱ्यांना मंत्रिपद दिले जातील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। जिल्हा परिषद, नगराध्यक्ष आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला मिळणारे यश अपयशानंतर हे बदल निर्णयात्मक ठरणार आहेत।